हॅलो हाय, तुम्हाला माहिती काय आज आम्ही कुठे निघाले? तर आम्ही आज निघाले, प्रेयसची लास्ट टाईम पिकनिक होती तेव्हा मी त्याला पाठवलं नव्हतं. तेव्हा त्याला मी म्हटलेलं की तुला नेक्स्ट टाईम कुठेतरी मॉलमध्ये घेऊन जाईल. तेव्हा मॉलमध्ये एवढ्या उन्हात जाणं म्हणजे खूपच, मुंबईला जाणं म्हणजे गरमी. मग आम्ही रिसॉर्टचा प्लॅन केला. तर आम्ही ही पूर्ण फॅमिली आता आम्ही रिसॉर्टला चालले आहेत. तर तुम्ही बघू शकतात कोण कोण गाडीमध्ये बसले आहेत. आम्ही अशा प्रकारे सगळे आता गाडीमध्ये बसून रिसॉर्टसाठी निघाले आहेत. तर समर्थ कृपा म्हणून रिसॉर्ट आहे. हे पालघरला आहे. पालघरवरून अक्षरशः 10 मिनटावरची आहे. तर तुम्ही सुद्धा येऊ शकतात. लोक स्टेशनवरून ऑटोने सुद्धा येत आहेत. तर तुम्ही बघू शकतात आम्ही आता इथे पोचलो आहोत. आणि खूप यांचा फार्म हाऊस सारखंच पूर्ण बनलं आहे. ॲग्रो फार्म आहे आणि सगळीकडे ग्रीन झाडं, सुपाऱ्याचे, नारळाच्या, पुन्हा खूप साऱ्या अशा बागा आहेत. इथे एक होता झुला. ह्या दोघांनी त्या झुल्याला बघताच लगेच त्याच्यावर उडी मारली आणि झोका घेत आहे. ह्या दोघांना बघून ही दोघंसुद्धा, प्रेयश आणि प्रहास, या दोघांनीसुद्धा इथे येऊन झोका घेतला आहे आणि छान झोका घेऊन यांचा झाला आहे. तर आम्ही पुढे आल्यावर इथे बघितलं तर बापरे, काही क्यूट ससे होते. एक ससा तिथे बघा रागून बसला आहे. हा नैतिकता ऐकतच नव्हता. आणि हे जे ससे आहेत ना, हे एवढे छान वाटत होते, मस्तच भारीच यांचं. आणि आता प्रेयश आणि श्रेष्ठा दोघंसुद्धा चाललेत पाला आणायला. म्हणे की त्यांना आम्ही खाऊ घालतो, त्यांना काहीच खाऊ नाही आहे. तर मी यांना म्हटलं थोडंसं जपूनच घाला, कारण त्यांच्या तोंडामध्ये जर बोट जाईल तर चावतील. इथे बघू शकतात तुम्ही लव बर्ड आहेत. हा एक रागवलेला आहे, काय माहिती काय झालं, दोघांची भांडणं झाली वाटतं. आणि हे मस्त दाणे खाण्यामध्ये एकदम मग्न आहेत. त्यानंतर ह्या दोघांनी बघितलं, चौघांनीसुद्धा, तर इथे मस्त ॲक्टिव्हिटी होत्या. तर यांनी मस्त ॲक्टिव्हिटीचा आनंद घेतला आहे. मी केव्हा बघा कशी चालली आहे. प्रेयश, प्रहास, नैतिक आणि श्रेष्ठा या चौघांनी छान असं इथे आनंद घेतला आहे. हे करून झाल्यावर मिक्यावचं लक्षच गेलं आहे एका जम्पिंग जपाकच्या ॲक्टिव्हिटीकडे. आणि ती एकटी जम्पिंग जपाक करत असताना या दोघांनी तिला बघितला आणि मंकी जम्प सारखं हे ॲक्टिव्हिटी असते. ह्या दोघांनी तिथे धाव घेतली आणि ह्या तिघांनी मंकी जम्प केली आहे. आणि मी केव्हा पडली आता. मस्त यांचं मंकी जम्प चालू आहे. नंतर आम्ही दोघींनी मस्त झुल्याचा आनंद घेतला. इथे असं छान टायर लावलं आहे आणि त्याला असं झोक्यासारखं बनवलं आहे. आणि इकडची एक खासियत आहे की इथे सगळं जे काही आहे ते झाडांनाच आणि अटॅच केलं आहे. एकदम असं इको फ्रेंडलीसारखं वाटतं. हे दोघं इथे चढत आहेत. मी केव्हा ट्राय करते, बघूया आता हिला जमतं आहे का. प्रहाससुद्धा ट्राय करत